Okay, the company has 3 production department and 2 service department. For the period the departmental distribution summary shows the following figures of the overhead. म्हणजे ही जी प्रायमरी डिस्ट्रीब्यूशन ऑलरेडी प्रिपेअर केलेलं आहे त्यांनी आणि आपल्याला जी इन्फॉर्मेशन आहे ती फायनल इन्फॉर्मेशन इथे आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, म्हणजे हे जे चार्ट आहे ते ऑलरेडी त्यांनी प्रिपेअर केलेलं आहे आणि त्यानुसार जी फायनल अमाऊंट आलेली आहे ती आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, द एक्सपेन्सेस ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट आर चार्ज ॲज अ पर्सेंटेज ऑफ ॲज पर्सेंटेज बेसिस ॲज फॉलोज. म्हणजे ह्या पर्सेंटेज बेसिसने आपल्याला सर्व्हिस डिपार्टमेंटचे एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला प्रोडक्शन डिपार्टमेंटला आपल्याला चार्ज करायचे आहेत किंवा रिडिस्ट्रीब्यूट करायचे. प्रिपेअर द स्टेटमेंट शोइंग द अपॉर्शनमेंट ऑफ 2 सर्व्हिस डिपार्टमेंट एक्सपेन्सेस टू द प्रोडक्शन डिपार्टमेंट बाय फर्स्ट मेथड सांगितलेले रिपीटेड डिस्ट्रीब्यूशन मेथड अँड सेकंड मेथड सायमल्टेनियस इक्वेशन मेथड. या 2 मेथडने आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करायला आपल्याला सांगितलेलं आहे. ओके, तर या 2 मेथडने डिस्ट्रीब्यूट करताना आता पहिल्यांदा आपला प्रायमरी म्हणजे आपण आता डायरेक्ट आपण सेकंड चार्ट आपण प्रिपेअर करणार आहोत. हा जो चार्ट आहे तो आपण सेकंड चार्ट आपण डायरेक्ट आपण प्रिपेअर करणार आहोत. ओके, ओके, ओके. टोटल अमाऊंट किती आहे ते आपण मेन्शन करून घेऊया. इथे टोटल एक्सपेन्सेस आपण डायरेक्ट मेन्शन करूया. इथे ॲक्च्युली डिपार्टमेंट आहेत XY, सॉरी ABC आणि XY सेमच डिपार्टमेंट आहेत. ओके, ABC आणि XY. ओके, टोटल एक्सपेन्सेस इथे मेन्शन करतो. किती आहेत? 800, 700, 800, 700, 500, 234 आणि फायनली आहे 300. ओके, हे तुमचे एक्सपेन्सेस डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत आणि तुम्ही इथे आता मेथड फॉलो करणार आहात. मी पहिल्यांदा रिपीटेड डिस्ट्रीब्यूशन मेथडनुसार फाइंड आउट करतो. ओके, आणि फायनली आपण सायमल्टेनियस इक्वेशन मेथड आपण फॉलो करूया. ते ब्रॅकेटमध्ये आपल्याला मेन्शन करायला लागेल. रिपीटेड डिस्ट्रीब्यूशन मेथड. ओके, आता या मेथडमध्ये आपल्याला काय करावं लागेल बघा. आपल्या रिपीटेड डिस्ट्रीब्यूशन म्हणजे जोपर्यंत ती रिपीट आपण डिस्ट्रीब्यूशन करायचं. रिपीट डिस्ट्रीब्यूशन म्हणजे कसं तर बघा इथे त्यांनी पहिली आपल्याला सांगितलं सर्व्हिस डिपार्टमेंट एक्सचे एक्सपेन्सेस आपल्याला बाकीच्या 4 डिपार्टमेंटला आपल्या आपले टोटल 5 डिपार्टमेंट आहेत. फर्स्ट टाइम आपण काय करणार सर्व्हिस डिपार्टमेंट एक्सचे जे टोटल एक्सपेन्सेस आहेत ते बाकीच्या सर्व डिपार्टमेंटला आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत इन्क्लुडिंग वाय डिपार्टमेंट. ओके, नंतर आपण पुन्हा आपण त्यांची टोटल करणार. नेक्स्ट वाय डिपार्टमेंटचे जे एक्सपेन्सेस आहेत जी टोटल आपल्याला फाइंड आउट झाले असेल ते एक्सपेन्स आपल्याला पुन्हा सर्व उरलेल्या 4 डिपार्टमेंटला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. आणि ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला जोपर्यंत जी फायनल एक्स आणि वायची जी अमाऊंट आहे ती मिनिमाइज जोपर्यंत राहत नाही एकदम कमी म्हणजे निग्लिजिबल अमाऊंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला ती अमाऊंट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करत राहायचे. ओके, जोपर्यंत ती अमाऊंट सफिशियंट अमाऊंट आहे किंवा ती अमाऊंट आपल्याला इग्नोर करता येणार नाही अशी अमाऊंट आहे तोपर्यंत आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करत राहायचे. मग फायनली अमाऊंट तिकडे 12 रुपीज 15 रुपीज म्हणजे लेस दॅन 10 रुपीज वगैरे अशी अमाऊंट काहीतरी राहील. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे ते डिस्ट्रीब्यूशन आपल्याला क्लोज करायचं आहे आणि जी काय थोडीफार जी अमाऊंट राहिलेली ती प्रोडक्शन डिपार्टमेंटला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून टाकायची. म्हणजे 1-2 रुपीज असेल ते आपण अशी डिस्ट्रीब्यूट करायचे. मग पुन्हा त्याचं फायनल डिस्ट्रीब्यूशन म्हणजे करत राहायचं नाही. तर रिपीटेड डिस्ट्रीब्यूशन म्हणजे जोपर्यंत आपल्याला ते अमाऊंट निग्लिजिबल अमाऊंट राहत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं डिस्ट्रीब्यूशन करत राहायचं. रिपीटेड करत राहायचं, रिपीट करत राहायचं म्हणून त्याला नाव दिलं रिपीटेड डिस्ट्रीब्यूशन. ओके, सायमल्टेनियस इक्वेशन त्या मेथडच्या नावामध्ये समजते आपल्याला एक इक्वेशन आपल्याला क्रिएट करायचं आणि ते इक्वेशन आपण सॉल्व्ह करायचं आणि फायनली आपल्याला डिस्ट्रीब्यूशन करायचं आहे. ओके, तर आपण फर्स्ट आपण रिपीटेड डिस्ट्रीब्यूशन कसं आहे ते आपण बघूया. नंतर मग सायमल्टेनियस इक्वेशन मेथड आपण करूया. पहिल्यांदा आपण रिपीटेड डिस्ट्रीब्यूशननुसार आपण सॉल्व्ह करूया. आता पहिल्यांदा आपण सर्व्हिस डिपार्टमेंट एक्सचे एक्सपेन्सेस आहेत ते आपल्याला डिस्ट्रीब्यूट करून द्यायचे. इथे बघा इथे आपल्याला असं मेन्शन करायचं म्हणजे असं डायरेक्ट मेन्शन केलं तरी सुद्धा चालेल. डिस्ट्रीब्यूशन ऑफ
ऑफ overheads of X department. Okay, distribution of overhead of X department. Okay, next आपण distribution of overhead of Y department. ओके, पहिल्यांदा आपण डिस्ट्रीब्यूशन ऑफ ओव्हरहेड फॉर एक्स डिपार्टमेंट आधी करणार आहोत. ओके, नंतर आपल्याला इथे टोटल करायला लागेल. ओके, पहिल्यांदा आता सर्व्हिस डिपार्टमेंट एक्सचे एक्सपेन्सेस किती आहेत? 234 आहेत. तर आता आपण इथे इथे 234 मायनसमध्ये मेन्शन करूया, -234. ओके, कसं डिस्ट्रीब्यूट करायचं बघा, इथे -234 मेन्शन करायचे. ओके, आणि हे जे 234 आहेत ते बाकीच्या 4 डिपार्टमेंटला आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. कुठल्या रेशोमध्ये? 20:40:30:10 या रेशोमध्ये. म्हणजे रेशो ॲक्च्युअली 2:4:3:1 हा रेशो आहे. ओके, त्या रेशोची आपण टोटल करूया. मी इथे तो ॲक्च्युअली रेशो डायरेक्टली मेन्शन करून घेतो, म्हणजे आपल्याला ते कॅल्क्युलेशन करताना थोडंसं इझी जाईल. ओके, रेशो किती येतो आपला? 2:4:3:1 2:4:3:1 हा रेशो आपला फाइंड आउट होतोय. इथे वाय येतील. ओके ओके, आणि इथे आपली टोटल अमाउंट आता किती आहे? इथे टोटल आपले फाइंड आउट होत आहे 10. रेशोची टोटल आपले 10 फाइंड आउट होते आणि टोटल आपल्याला किती एक्सपेन्स डिस्ट्रीब्यूट करायचे? 234 आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, त्यामुळे इथे मेन्शन करतो 234. आता आपण इथे अमाऊंट खाली फाइंड आउट करतो, किती अमाऊंट येते ती डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर किती अमाऊंट येते ती. आपला फॉर्म्युला काय यूज होईल? 234 डिवाइड बाय रेशो टोटल 10 इंटू ए ची रेशो 2. ओके, म्हणजे 47 अमाऊंट येईल ॲक्च्युली. ओके, तर या अमाऊंट्स येतील. तर आपले या अमाऊंट्स आपण इथे मेन्शन करून घेऊया. बघा 47 ए साठी आपले किती डिस्ट्रीब्यूट होतात? 47. ओके, 20%. बी ला किती डिस्ट्रीब्यूट होत आहेत? 94. ओके, बी चे 94 किती पर्सेंट? पहिले 20% आहेत, बी चे 40% आहेत, सी चे 30% अमाऊंट येते 70 आणि वाय ची किती अमाऊंट सांगितलेली आहे? 10%. तर 10% अमाऊंट येते 23. ओके, अशा पद्धतीने आपले अमाऊंट आपल्याला डिस्ट्रीब्यूट होतील. ओके, हे डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? इथे टोटल करायची आता पुन्हा त्यांची. ओके, इथे पुन्हा आपल्याला टोटल करायचे, सम आपल्याला करायचे दोघांची. ओके, सम आपल्याला करायची इथे दोघांची. सम म्हणजे 800 प्लस 47. ओके, अशी टोटल करायची आपल्याला. ओके, नेक्स्ट आपल्याला इथे आता नेक्स्ट आता वाय डिपार्टमेंट डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, डिपार्टमेंट वाय चे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे एक्सपेन्सेस. नेक्स्ट पहिल्यांदा आपण एक्सचे केले, नंतर पुन्हा वायचे करायचे. ओके, पुन्हा एक्सचे करायचे, नंतर पुन्हा वायचे करायचे. असं जोपर्यंत आपली अमाऊंट छोटी आहे, म्हणजे इथे मिनिमम अमाऊंट राहील तेव्हा एकदम इग्नॉरेबल अमाऊंट राहील तेव्हा आपल्याला ते डिस्ट्रीब्यूशन आपल्याला कॅन्सल करायचे. म्हणजे तेव्हा आपण डिस्ट्रीब्यूशन आपण क्लोज करणार आहोत. ती आपली फायनल अमाऊंट आपण फाइंड आउट करणार आहोत. आता वाय डिपार्टमेंटचे डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी आपल्याला त्यांनी रेशो आपल्याला प्रोव्हाइड केलेले 40:20:20:20. आपल्याला पहिल्यांदा वाय डिपार्टमेंटची अमाऊंट 40:20:20:20 या रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, तर वाय डिपार्टमेंटचे डिस्ट्रीब्यूट करताना मी हा चार्ट ॲक्च्युली इथेच पेस्ट करतोय. डायरेक्ट अमाऊंट म्हणजे आपली फाइंड आउट होईल. इथे एक्स डिपार्टमेंट येईल, कारण जेव्हा आपण वाय डिपार्टमेंटची आपण डिस्ट्रीब्यूट आता किती आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची आहे? वाय डिपार्टमेंटची अमाऊंट किती आहे? 323 अमाऊंट आहे, म्हणून इथे आपल्या -323 अमाऊंट आपली मेन्शन होईल मायनस वायची. ओके, आणि आपल्याला डिस्ट्रीब्यूट तेवढीच करायची, आपले 323 आपल्या अमाऊंट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, आणि रेशो किती आहे तिचा? रेशो आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे 40:20:20:20 म्हणजे 4:2:2:2. ओके, रेशो आपल्या इथे मेन्शन होईल 4:2:2:2. हा रेशो आपला मेन्शन आहे. रेशोची टोटल 10च येते, म्हणजे आपल्याला ही अमाऊंट आपली फाइंड आउट होईल. फॉर्म्युला आपण यूज केला 323 डिवाइड बाय 10 इंटू 4 इज इक्वल टू आपल्या अमाऊंट ह्या फाइंड आउट होत आहे.
ओके, तर अमाऊंट आपली इथे मेन्शन होईल 129, 65, 65 अँड 65. ओके, मायनस करून आता अमाऊंट, रिमेनिंग अमाऊंट आता फाइंड आउट करून घ्या. सॉरी, म्हणजे प्लस होईल, प्लस, मायनस नाही ॲक्च्युली, प्लस होईल. प्लस करून अमाऊंट फाइंड आउट करून घ्या. आता पुन्हा वाय डिपार्टमेंटची अमाऊंट आता 0 उरेल. ओके, पण एक्स डिपार्टमेंटची अमाऊंट पुन्हा इन्क्रीज झालेली आहे, 65 आलेली आहे. ओके, म्हणून पुन्हा आपण एक्स डिपार्टमेंटची अमाऊंट आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. जोपर्यंत अमाऊंट ती खूप कमी उरत नाही तोपर्यंत आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करत राहायचे. एक्स डिपार्टमेंटसाठी आपला हा रेशो आपल्याला यूज करायचा आहे. ओके, आता किती अमाऊंट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची, 65, म्हणून इथे मेन्शन करा -65. इथे -65 मेन्शन होईल आणि पुन्हा इथे 65 मेन्शन होईल आणि त्या रेशोनुसार आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे. रेशो ऑलरेडी आपण मेन्शन केलेला आहे, त्यामुळे आता मेन्शन करण्याची पुन्हा गरज नाही आहे. रेशो आपला 2:4:3:1, हा रेशो 2:4:3:1. ओके, त्या रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करतो. आता अमाऊंट आपली, ही अमाऊंट आपली फाइंड आउट झालेली आहे. ओके, अमाऊंट किती आहे, 13, 26, 20 आणि 7. ओके, ओके, तर आता ही अमाऊंट आता डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर आता पुन्हा बॅलन्स अमाऊंट फाइंड आउट करून घ्या. मायनस करून, सॉरी प्लस करून अमाऊंट फाइंड आउट करायची. आपण प्लस करतोय, एक्सपेन्सेस आपण ॲड करतोय त्याच्यामध्ये. ओके, आता पुन्हा आता इथे 0 अमाऊंट फाइंड आउट झालेली आहे आणि इथे 7 रुपीज आता फाइंड आउट झाली. आता 7 रुपीज आता खूपच छोटी अमाऊंट आहे. ओके, लेस दॅन 10 रुपीजची अमाऊंट फाइंड आउट झाली ना का, ती छोटी अमाऊंट आहे, त्यामुळे ती आता कुठल्या तरी दुसऱ्या डिपार्टमेंटला जे 7 रुपीज आहेत ना ते डायरेक्टली डिस्ट्रीब्यूट करून टाका. ओके, 7 रुपीज आहेत तर इथे 2 रुपीज डिस्ट्रीब्यूट करून टाका, इथे 2 रुपीज डिस्ट्रीब्यूट करून टाका, इथे 3 रुपीज डिस्ट्रीब्यूट करून टाका. अशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करून टाका ती अमाऊंट. ओके, इथे आता 13 आहेत ना, म्हणजे ते ॲड करून टाका अमाऊंट त्याच्यामध्ये, कारण ते 7 रुपीज आपली खूप कमी अमाऊंट उरलेली आहे. तुम्ही परत ते 7 रुपीज आता डिस्ट्रीब्यूट केली तर ती ॲक्च्युली रेशोच आपला 10 रुपीज आहे, ती आपली डिस्ट्रीब्यूट होणारच नाही. ॲक्च्युली रेशोच आपला 10, मोर दॅन 10चा रेशो आहे. ओके, त्यामुळे ती 7 रुपीज अमाऊंट म्हणजे खूपच छोटी अमाऊंट, 1-2 रुपयाचाच फक्त डिफरन्स पडेल या 3 डिपार्टमेंटमध्ये. त्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटला 2-2 रुपये किंवा 3-3 रुपये इन्क्रीज करून घ्या. इथे मी 13चे ॲक्च्युली 16 रुपये करून घेतो. इथे 2 रुपये इन्क्रीज करतो 28 आणि इथे 2 रुपये इन्क्रीज करतो 22. ओके, आपली अमाऊंट इथे नील अमाऊंट होऊन जाईल. म्हणजे या तिघांची आता जी टोटल आहे ती आपली टोटल आपली पूर्ण एवढी टोटल होऊन जाईल. ओके, 2535 आणि ही टोटल बघा 2536 झाली ॲक्च्युली. ही 21 करूया मग. ओके, म्हणजे इथे 0 होईल, इथे पण 0 येईल आणि इथे पण 0 होईल. अशा पद्धतीने रिपीटेड डिस्ट्रीब्युशन, म्हणजे जोपर्यंत अमाऊंट, ही जी अमाऊंट आहे ती निग्लिजिबल होत नाही तोपर्यंत आपल्या रिपीटेड डिस्ट्रीब्युशनने आपल्या ते रिपीट डिस्ट्रीब्युशन करत राहायचं आहे. आणि ती अमाऊंट आपली कमी झाली, आपली अमाऊंट एकदम कमी झाली, छोटी अमाऊंट झाली का, ती फायनल छोटीशी जी अमाऊंट राहिलेली ती आपलं लॉजिक काहीतरी यूज करायचं आणि ते डिस्ट्रीब्यूट करून टाकायचे. 1-1, 2-2 रुपये ते डिस्ट्रीब्यूट करून टाकायचे प्रोडक्शन डिपार्टमेंटला. ओके, ओके, तर ही आपली फायनल आपली अमाऊंट आलेली आहे. हे आपलं फायनल आन्सर आहे. ओके, टोटल ओव्हरहेड आपले इथे मेन्शन होतील, टोटल ओव्हरहेड. ओके, टोटल ओव्हरहेड आपले मेन्शन होतील, हे आपला फायनल आन्सर आहे. ओके, रिपीटेड डिस्ट्रीब्युशन एकदम सिंपल आहे. तुम्ही बघू शकता रिपीटेड डिस्ट्रीब्युशनमध्ये जास्त काही आपल्याला करायचं नाही आहे. जोपर्यंत ते अमाऊंट ॲक्च्युली पूर्ण. ओके, इक्वेशन क्रिएट करताना आपल्याला कशा पद्धतीने क्रिएट करायचं आहे बघा. सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स आपल्याला पहिल्यांदा ते आपल्याला ॲझ्युम करायचे आहेत. लेट एक्स बी द टोटल ओव्हरहेड ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स अँड लेट वाय बी द टोटल ओव्हरहेड ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट वाय. ओके, पहिल्यांदा आपल्याला ॲझ्युम्शन आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला मेन्शन करायचं आहे इक्वेशन, आपल्याला मेन्शन करायचं आहे. इक्वेशन मेन्शन करताना आपल्याला सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स इज इक्वल टू, म्हणून एक्स इज इक्वल टू एक्सचे टोटल एक्सपेन्सेस, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन समरीनुसार जे फाइंड आउट झालेले एक्सचे टोटल एक्सपेंडिचर 234 प्लस वायचे किती एक्सपेन्स आपले इन्क्लूड करायचे, तर वायच्या पुढे बघा इथे मेन्शन केलेलं आहे 20% ऑफ वाय आहे. ओके, म्हणजे वायचे आपल्याला किती एक्सपेंडिचर आपल्या एक्समध्ये ॲड करायचे, तर 20% ऑफ वाय आपल्याला एक्समध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत. म्हणून 20% म्हणजे 20 डिवाइडेड बाय 100 म्हणून 0.20 वाय. म्हणून अशा पद्धतीने आपलं इक्वेशन आपलं क्रिएट होईल. एक्स इज इक्वल टू 234 प्लस 0.20 वाय. ओके, हे आपलं फर्स्ट इक्वेशन आपलं क्रिएट होईल. सेम वायचं सुद्धा तसंच क्रिएट करा.
वाय इज इक्वल टू 300. वायचे एक्सपेंडिचर किती आहेत प्रायमरी डिस्ट्रीब्युशन नुसार 300, म्हणून 300 प्लस एक्सचे आपल्याला त्याच्यामध्ये किती ऍड करायचे आहेत, सर्व्हिस डिपार्टमेंट एक्सचे एक्सपेन्स आपल्याला किती ऍड करायचे आहेत 10%. ओके, म्हणून 0.10x 0.10x. ओके, अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन आपल्याला क्रिएट करायचंय. ओके, अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन पहिल्यांदा क्रिएट करायचं. ते इक्वेशन आता आपल्याला सॉल्व्ह करायचंय. इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं हे आपलं मला वाटतं 7th स्टँडर्ड का 8th स्टँडर्डला किंवा मला वाटते FY BComला सुद्धा अशा पद्धतीची तुम्ही इक्वेशन मला वाटते सॉल्व्ह केलेली असेल. तर इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला इलिमिनेट करायचे आहेत आपल्याला एक्स आणि वाय. म्हणजे पहिल्यांदा आपलं इक्वेशन आपल्याला क्रिएट करायचं एक्स प्लस वाय इज इक्वल टू अमाऊंट. अशा पद्धतीने पहिल्यांदा आपल्याला इक्वेशन आपल्याला क्रिएट करून घ्यायचं आहे. तर आता हे जे इक्वेशन होतं पहिलं जे इक्वेशन दिसतंय तुम्हाला एक्स इज इक्वल टू 234 प्लस 0.20 वाय. पहिल्यांदा ही गोष्ट तुम्हाला समजली का, इक्वेशन कसं तयार केलं ते पहिल्यांदा समजून घ्या. त्याच्यानंतर मग आपण पुढे आपण सोल्युशन करूया. कोणाला कन्फ्युजन आहे का, इक्वेशन कसं तयार केलं हे समजलंय ना तुम्हाला? पुन्हा एकदा फक्त एक लास्ट टाइम एकदा सांगतो इक्वेशन कसं तयार करायचं बघा. एकदा पुन्हा एकदा इक्वेशन तयार करताना आपण पहिल्यांदा लेट एक्स बी द टोटल ओव्हरहेड ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट एक्स आणि लेट वाय बी द टोटल एक्सपेंडिचर ऑफ सर्व्हिस डिपार्टमेंट वाय असं आपल्याला पहिल्यांदा ॲझम्पशन मेन्शन करायचं. नेक्स्ट आता इक्वेशन आपल्याला क्रिएट करायचे. इक्वेशन क्रिएट करताना एक्स इज इक्वल टू एक्सचे प्रायमरी डिस्ट्रीब्युशन नुसार जी आलेली अमाऊंट आहे ती अमाऊंट 234 प्लस वायचे किती पर्सेंटेज आहेत 20% आहेत. 20% ऑफ वाय, 20% म्हणजेच काय 0.20 वाय, पर्सेंट म्हणजेच डिवाइड बाय 100, म्हणून 20 डिवाइड बाय 100 करा. तुम्हाला जे आन्सर फाइंड आउट होईल ते आपल्या पर्सेंटची अमाऊंट आपली फाइंड आउट होईल. तर पर्सेंटची आपली अमाऊंट फाइंड आउट होईल 0.20 वाय. म्हणून आपलं पहिलंच इक्वेशन आपलं क्रिएट होत आहे एक्स इज इक्वल टू 234 प्लस 0.20 वाय. ओके, नेक्स्ट वायचं स्टेट इक्वेशन तयार करा. वाय इज इक्वल टू 300 प्लस 0.10x, कारण 10% ऑफ एक्स आहे म्हणून 0.10x. म्हणजे हे दोन इक्वेशन आपली आता क्रिएट झाली आहे. ओके, फर्स्ट इक्वेशन सेकंड इक्वेशन. आता ते फर्स्ट इक्वेशन आपण त्या इक्वेशन फॉर्ममध्ये आता मेन्शन करणार. इक्वेशन फॉर्ममध्ये म्हणजे कसं मेन्शन होईल, इक्वेशन फॉर्ममध्ये म्हणजे एक्स प्लस एक्स मायनस होईल. हे जे इकडे प्लस आहेत इज इक्वल टू साईनच्या या बाजूला ते प्लस आहेत, ते या बाजूला येताना इज इक्वल टू साईनच्या या बाजूला येताना ते प्लसचे मायनस होतील. म्हणून हे प्लसचे मायनस होतील 0.20 वाय. पहिल्यांदा आपला काय मेन्शन होईल एक्स मायनस 0.20 वाय इज इक्वल टू 234. ओके, नेक्स्ट आता ह्याच इक्वेशनला हा जो पॉईंटमध्ये जी इन्फॉर्मेशन जी मेन्शन केलेली आहे ती मी पॉईंटमधली इन्फॉर्मेशन टोटल होल अमाऊंटमध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथे तुम्ही कधी 10 नी कधी मल्टिप्लाय केलं, या पूर्ण इक्वेशनला कधी तुम्ही 10 नी कधी मल्टिप्लाय केलं तर तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ती होल अमाऊंटमध्ये कन्वर्ट होऊन जाईल. ओके, म्हणून बघा पहिल्यांदा आपण इक्वेशन आपण काय फाइंड आउट केलं एक्स मायनस 0.20 वाय इज इक्वल टू 234 ही अमाऊंट होती. तर आता ती अमाऊंट आपली चेंज होईल. आता ती अमाऊंट ही बघा ही अमाऊंट होती आपली पहिल्यांदा आपलं पहिले. आता इक्वेशन मी तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर काय तयार झालेलं ॲक्च्युली एक्स मायनस 0.20 वाय इज इक्वल टू 234 असं इक्वेशन तुमचं तयार झालेलं होतं. ओके, असं इक्वेशन तुमचं तयार झालेलं होतं. आता ते इक्वेशन आपण 10 नी मल्टिप्लाय करूया. या इक्वेशनला आपण 10 नी मल्टिप्लाय करूया. त्या इक्वेशनला तुम्ही 10 नी मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार आहे, हे जे एक्स आहेत पहिले त्याचे 10x होतील मायनस 0.2 वाय आहेत ते 0.2 वायचे 2 वाय होतील. बघा 10 नी मल्टिप्लाय करा 0.2 ला. 0.2 ला कधी तुम्ही 10 नी मल्टिप्लाय केलं तर 2 अमाऊंट कन्सिडर होते, म्हणजे 2 अमाऊंट राहते म्हणून 2 वाय इज इक्वल टू 234 ला 10 नी मल्टिप्लाय करा. 234 ला कधी तुम्ही 10 नी मल्टिप्लाय केलं तर एवढी अमाऊंट राहील 2340. म्हणजे हे जे इक्वेशन आहे त्याला ह्या इक्वेशनला आपण 10 नी मल्टिप्लाय केलं तर आपले हे इक्वेशन आपलं क्रिएट झालं. ओके, आणि जे सेकंड इक्वेशन सुद्धा त्याच पद्धतीने आपण कन्वर्ट करून घेतलं. पहिल्यांदा इक्वेशन फॉर्म मध्ये क्रिएट केलं. बघा इकडे इक्वेशन फॉर्म मध्ये क्रिएट करण्यासाठी बघा पहिल्यांदा इकडे जे प्लस साइन मध्ये आहेत हे एक्स आहेत ते प्लस साइन मध्ये आहेत, तर या बाजूला जाताना मायनस साइन मध्ये येतील. ओके, वाय एज इट इज राहतील, वाय प्लस साइन मध्येच आहेत म्हणजे प्लसच आहेत इज इक्वल टू 300. म्हणजे इक्वेशन ऍक्च्युली तुमचं काय तयार होईल, इक्वेशन तुमचं तयार होईल असं इक्वेशन तुमचं तयार होईल. इक्वेशन हा सेकंड इक्वेशन क्रिएट करतो. सेकंड इक्वेशन करताना मायनस 0.10x प्लस वाय
इज इक्वल टू 300 हे इक्वेशन तुमचं तयार होईल सुरुवातीला इक्वेशन फॉर्ममध्ये. ओके, हे तुमचं इक्वेशन तयार झालं का हे जे पॉईंटमधलं आन्सर आहे ते तुम्हाला होल नंबरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्ही ह्या पूर्ण इक्वेशनला 10 ने मल्टिप्लाय कराल. तर पूर्ण इक्वेशनला तुम्ही 10 ने मल्टिप्लाय केलं तर तुमचं हे इक्वेशन फाइंड आउट होईल. बघा, ह्याला 10 ने मल्टिप्लाय करा. 10 ने मल्टिप्लाय केलं तर तुमचा आन्सर फाइंड आउट होईल एक्स म्हणजे 1x -1x तुमचा आन्सर फाइंड आउट होईल. आणि 1 मेन्शन करण्याची गरज नसेल तर 1 आपला ॲझम्पशन म्हणजे तो ॲक्च्युली असतोच तिथे 1. नुसतं एक्स मेन्शन केलं म्हणजे तो 1x आहे. ओके, म्हणून 1x प्लस इथे 10 ने मल्टिप्लाय करतो म्हणून फक्त y आहे त्याचे 10y होतील. ओके, आणि 300ला 10 ने मल्टिप्लाय करतो त्याचे 3000 होतील. ओके, अशा पद्धतीने तुमचे इक्वेशन तुमचे इथे तयार होत आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला तुम्ही पाहिजे तर ह्याला सेकंड इक्वेशन मेन्शन करू शकता, ह्याला सेकंड इक्वेशन मेन्शन करू शकता. ओके, नंतर तुम्हाला आता हे इलिमिनेट करण्यासाठी दोन्ही ठिकाणी कधी समान अमाऊंट असेल, इथे 10x आहे, तुम्ही कधी 10x मायनस 10x कधी झाले तर तुम्ही ही समान जी अमाऊंट आहे ती तुम्ही इलिमिनेट करू शकता. त्यामुळे आपण जे थर्ड इक्वेशन तुम्ही जे क्रिएट केलेलं आहे ना, हे थर्ड इक्वेशन कधी तुम्ही कन्सिडर केलं तर थर्ड इक्वेशन तुम्ही जे क्रिएट केलं आहे त्याला तुम्ही पुन्हा 10 ने मल्टिप्लाय करा. तुम्ही त्याला पुन्हा कधी 10 ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला हे इक्वेशन क्रिएट होईल. ओके, 10 ने मल्टिप्लाय केलं तर हे इक्वेशन क्रिएट होईल. 10 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 10x येतील, हे 10y आहेत ते 100y होतील 10 ने मल्टिप्लाय केलं तर, आणि हे 3000 आहेत त्याचे किती होतील 30,000 होतील. ओके, तुम्ही हे पाहिजे तर इक्वेशन थर्ड म्हणून कन्सिडर करा. कधी ह्याला सेकंड कधी इक्वेशन म्हणून कन्सिडर केलं असेल तर. ओके, तर आपण आता काय करणार आहोत इलिमिनेशन करण्यासाठी. आता y इलिमिनेट आपण करू शकतो, कारण इथे +10 झाले इथे -10 झाले. ओके, +10 झाले इथे -10 झाले म्हणून आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 यांची आपण ॲडिशन करणार आहोत. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ची आपण ॲडिशन करणार आहोत, किंवा इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 या दोघांची आपण ॲडिशन करणार आहोत. ॲडिशन केल्यानंतर बघा हे 10x प्लस मध्ये हे 10x मायनस मध्ये दोन्ही डिलीट होऊन जातील म्हणून इथे नील आलेलं आहे, इथे 0 आलेलं आहे. -2y प्लस 100y इज इक्वल टू मायनस प्लस मायनस केले आपल्याला फाइंड आउट झालं 98y फाइंड आउट झाले इज इक्वल टू ह्या दोघांची टोटल केली तर 32,340 आपल्याला अमाऊंट फाइंड आउट झाली. y इकडे ॲज इट इज आपण मेन्शन केले, आणि हे जे 98 या बाजूला मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत, हे 98 या बाजूला मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत त्यामुळे या बाजूला जाताना ते डिवाइड होतील. y या बाजूला मल्टिप्लिकेशन मध्ये 98 इंटू y आहे तर या बाजूला जाताना ते डिवाइड होतील. y ॲज इट इज तिकडेच ठेवले, हे डिवाइड केले तर तुम्हाला y ची अमाऊंट फाइंड आउट झाली 330 तुमची y ची अमाऊंट फाइंड आउट झाली. ओके, तुमचा एक आन्सर फाइंड आउट झाले. आता ही जी y ची अमाऊंट फाइंड आउट झाली आहे ती तुम्ही एवढे इक्वेशन कुठले तयार केलेत ह्या कुठल्याही इक्वेशनमध्ये ती y ची अमाऊंट एंटर करा, तुम्हाला फाइंड आउट होईल x ची अमाऊंट. ओके, y ची अमाऊंट आता फाइंड आउट झालेली आहे तर तुम्ही आता x ची अमाऊंट फाइंड आउट करताना बघा कुठलं एक इक्वेशन घ्या. मी आता हे इक्वेशन घेतो, जे पहिलेवाले इक्वेशन आहे ना ते इक्वेशन कन्सिडर करतोय आणि त्यामध्ये y ची अमाऊंट मेन्शन करतोय. ओके, ही जी y ची अमाऊंट जी आपण फाइंड आउट केली आहे 330 ती आता या इक्वेशन मध्ये मी एंटर करतो. 10x ॲज इट इज -2y, तर y ची अमाऊंट आता किती आहे -2y म्हणजे 2 इंटू y आहे इथे, म्हणून y ची अमाऊंट इथे एंटर करतो 330 आहे म्हणून 2 इंटू 330 इज इक्वल टू ही अमाऊंट ॲज इट इज. ओके, 10x ॲज इट इज हे मल्टिप्लिकेशन करून अमाऊंट फाइंड आउट झाली -660 ही अमाऊंट ॲज इट इज. ओके, आता हे जे -660 आहे ते या बाजूला जाताना प्लस होतील इज इक्वल टू साईनच्या या बाजूला जाताना प्लस होतील म्हणून 10x इज इक्वल टू 2340 प्लस 660. तुम्ही ह्या दोघांची कधी टोटल केली तर ती अमाऊंट येते 3000 रुपीज. ओके, आता इथे 10 इंटू एक्स आहेत, इकडे हे मल्टिप्लिकेशन आहे ते या बाजूला जाताना डिवाइड होतील. ओके, म्हणून x इज इक्वल टू 3000 डिवाइड बाय 10 म्हणून x ची अमाऊंट तुम्हाला फायनली फाइंड आउट होईल 300 रुपीज. ओके, आता तुम्ही x आणि y ची अमाऊंट तुम्ही फाइंड आउट केलं, x ची अमाऊंट आली 300, y ची अमाऊंट आली 330. ओके, इक्वेशन अशा पद्धतीने तुम्हाला इक्वेशन सॉल्व्ह करून दाखवायचे, त्या अमाऊंट तुम्हाला फाइंड आउट करून दाखवायच्या. ओके, त्या अमाऊंट तुमच्या फाइंड आउट झाल्या का त्याच्यानंतर ह्या ज्या अमाऊंट आपण त्या फाइंड आउट केलेल्या आहेत त्या आपल्याला फक्त चार्टमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायच्या आहेत. ओके, डायरेक्टली आपण त्या डिस्ट्रीब्यूट करणार आहोत, रिडिस्ट्रीब्यूट करणार आहोत. तर आता पुन्हा आता त्याच पद्धतीने आपल्याला मेन्शन करायचं आहे. आपण एक्सची अमाऊंट आपण किती फाइंड आउट केलेली आहे 300 रुपीज, तर ती आपल्या ही जी 300 रुपीज आहेत ना
ते 300 रुपीज आपल्या या रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. ओके, 20%, 40% अँड 30% या रेशोमध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. 20%, 40% अँड 30%, 30 म्हणजे 20:40:30 या रेशोमध्ये आपण ABCला डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. आणि वायची जी अमाऊंट आपण फाइंड आउट केलेली आहे, किती अमाऊंट आपण फाइंड आउट केली आहे, 330 फाइंड आउट केलेली आहे, ती आपल्याला या रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायची आहे. 4:2:2 रेशोमध्ये आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे ABCला. तर आता आपण तुम्हाला पहिल्यांदा हे इक्वेशन क्रिएट करायचे, इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्हाला एक्स अँड वायची अमाऊंट फाइंड आउट करायचे. म्हणजे ही एक्स डिपार्टमेंटचे एक्सपेन्सेस आहेत, हे वाय डिपार्टमेंटचे एक्सपेन्सेस आहेत. ओके, ती अमाऊंट आपण फाइंड आउट केल्यानंतर मग आपल्याला पुन्हा आपला सेम असाच आपला चार्ट आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. ओके, सायमल्टेनियस इक्वेशन मेथडनुसार असाच आपला चार्ट आपल्याला प्रिपेअर करा. टोटल एक्सपेन्सेस मेन्शन होतील आणि आपल्या दोन्ही गोष्टी ह्या ॲड करायच्या. दोन्ही आपण एक्सचे जे एक्सपेन्सेस आहेत ते आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत, ते ॲड करणार आहोत. आपण हे एक्सचे ॲड करून घेणार आहोत आणि नेक्स्ट आपण वायचे सुद्धा आपण ॲड करणार आहोत. ॲड मेन्शन होईल इथे आपल्याला पाहिजे तर तिथे वरती सुद्धा तसंच ॲक्च्युली मेन्शन होणार होतं ॲड. ओके, इथे सुद्धा तसंच मेन्शन होणार आहे, ॲडच मेन्शन होणार आहे. आपण वरती सुद्धा सर्व ठिकाणी आपण ॲडच केलेलं आहे, तुम्ही बघितलं असेल. इथे सुद्धा तुम्ही ॲड म्हणून मेन्शन करू शकता, कारण आपण ते ॲडिशन आपण केलेलं आहे. बघा, सर्व ठिकाणी आपण ॲडच केलेलं आहे. ओके, इथे सुद्धा ॲडच केलेले आहेत. ओके, इथे सुद्धा आपण ॲडच करतोय, म्हणजे ते ॲडच आपण करायचे. ॲड म्हणून वर्ड पाहिजे तर आधी मेन्शन करा, प्लस साईन मेन्शन करा आधी. ओके, आता ॲड करताना बघा आपल्याला सर्व्हिस डिपार्टमेंट एक्सचे आपण टोटल एक्सपेन्सेस आपण किती आपण फाइंड आउट केले, आता हे मेन्शन करण्याची ॲक्च्युली गरज नाही आहे. सर्व्हिस डिपार्टमेंट एक्सचे आपण सायमल्टेनियस इक्वेशननुसार आपण किती अमाऊंट आपण फाइंड आउट केली, 300 रुपीज. म्हणजे आता आपल्याला फक्त 300 रुपीजच आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे, हे आता मेन्शन करण्याची गरज नाही आहे. आता एक्स डिपार्टमेंटचे डिस्ट्रीब्यूट करताना 300 रुपीजच आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. बेसिस किती मेन्शन होईल, तर आपला बेसिस आपला मेन्शन होईल प्रॉब्लेममध्ये जो बेस आपल्याला प्रोव्हाइड करेल 2:4:3 हा बेस आपला मेन्शन होईल. इथे मेन्शन होईल बेस 2:3:4:3 4:3 या रेशोमध्ये तुम्हाला डिस्ट्रीब्यूट करायचे. किती रुपये डिस्ट्रीब्यूट करायचे, एक्सची तुम्ही अमाऊंट फाइंड आउट केली, एक्सची तुम्ही किती अमाऊंट फाइंड आउट केली, 300 रुपीज. मग 300 रुपीज या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, म्हणून मेन्शन करा 300 डिवाइड बाय टोटल ऑफ रेशो 9 इंटू रेशो ऑफ ए डिपार्टमेंट 2. ओके, ती अमाऊंट येते. ओके, एक्सची अमाऊंट येते 60,120. ओके, 4 आपण डिस्ट्रीब्यूट करून बघूया. 300 डिवाइड बाय and 300 divided by ओके, सेम वायची डिस्ट्रीब्यूट करा. वायची डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी रेशो आपल्याला दिले आहे 4:2:2 रेशो यूज होईल 4:2:2. 4:2:2 डिस्ट्रीब्यूट करा. टोटल अमाऊंट किती आहे 330 डिवाइड बाय 4 आणि 2 6 7 8 डिवाइड बाय 8 इंटू 4. ओके, 165 येते अमाऊंट. ओके, वायची डिस्ट्रीब्यूट करताना 330 डिवाइड बाय 8 इंटू 2. ओके, अँड सी ला डिस्ट्रीब्यूट करताना 330 डिवाइड बाय 8 इंटू 2. आणि इथे टोटल फाइंड आउट करा. फायनली या तिघांची टोटल फाइंड आउट करा. ओके, 1032.
ओके, ही अमाऊंट तुमची ॲक्च्युली फाइंड आउट झालेली आहे सायमल्टेनियस इक्वेशन मेथडनुसार. ओके, एक गोष्ट लक्षात घ्या, हे डिस्ट्रीब्यूट करताना आपल्याला रेशोमध्ये नाही डिस्ट्रीब्यूट करायचे, ते पर्सेंटमध्येच डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. हे कॅल्क्युलेशन करताना आपली मिस्टेक झालेली आहे ॲक्च्युली. ओके, यांची टोटल ॲक्च्युली एवढीच व्हायला पाहिजे, जेवढी आपल्याला इथे दिलेली आहे तेवढीच. प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे तेवढीच त्याची टोटल येईल. 234 आणि 300 एवढीच टोटल होईल. ओके, जे पर्सेंटेज आपल्याला दिले आहेत ना त्याचनुसार ते डिस्ट्रीब्यूट होतील. ओके, पर्सेंटेज किती आहेत आपल्याला इथे 300 रुपीज आहेत. 300 इंटू पर्सेंटेज किती आहेत 20% आहेत, म्हणून 20%, 20 डिवाइड बाय 100%नुसार डिस्ट्रीब्यूट करायचे. 60 रुपीज येत आहेत. ओके, सेम पर्सेंटेज आपल्याला कन्सिडर करा, इथे 40% आहेत, म्हणून 300 इंटू 40 डिवाइड बाय 100, 40%, 120 येत आहेत. ओके, नेक्स्ट 30% आहेत, म्हणून 300 इंटू 30 डिवाइड बाय 100. ओके, 90 येत आहेत. सेम वाय डिपार्टमेंटची आपण किती अमाऊंट आपण फाइंड आउट केली, 330 आपण फाइंड आउट केली त्या सायमल्टेनियस इक्वेशननुसार 330. तर 330 सुद्धा या पर्सेंटमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे, 40 20 20 या पर्सेंटमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे. ओके, म्हणून 330 इंटू 40 डिवाइड बाय 100, 132. नेक्स्ट 20 20 आपल्याला करायचे. ओके, 330 इंटू 20 डिवाइड बाय 100. ओके, आणि फायनली इथे सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने करायचे 20%. ओके, 20% अमाऊंट आपण फाइंड आउट केले 330 इंटू 20 डिवाइड बाय 100. ओके, 66. ओके, तुमचा आन्सर ॲक्च्युली ह्या दोन्ही मेथडनुसार ॲक्च्युली तुमचा सेमच आन्सर फाइंड आउट होईल तसं बघितलं तर. ओके, कारण तो आपण शेवटचा 1 रुपीज आपण तो इकडे तिकडे डिस्ट्रीब्यूट केल्यामुळे ॲक्च्युली ती अमाऊंट तुमचे रिपीटेड डिस्ट्रीब्युशन मेथड आणि सायमल्टेनियस इक्वेशन मेथड दोघांची आन्सर ॲक्च्युली सेमच फाइंड आउट होईल. बघा, सेम फाइंड आउट झालेला आहे. आता 1 रुपीजचा डिफरन्स दिसतोय तुम्हाला, तो ॲक्च्युली निग्लिजिबल आहे ॲक्च्युली. ओके, तुमची ही जी अमाऊंट जी डिस्ट्रीब्यूट झालेली आहे ती टोटल 270 डिस्ट्रीब्यूट झालेली, ही अमाऊंट डिस्ट्रीब्यूट झाली आहे ती 264 डिस्ट्रीब्यूट झालेली आहे. ओके, अशा पद्धतीने ॲक्च्युली ओके पर्सेंट फॉर्ममध्ये म्हणजे जे आपण अमाऊंट जी फाइंड आउट करू सायमल्टेनियस इक्वेशन मेथडनुसार, ती अमाऊंट आपल्याला पर्सेंटमध्ये जी पर्सेंटेजेस दिले त्या पर्सेंटनुसार आपल्याला फक्त ते डिस्ट्रीब्यूट करायचे. तेवढ्या एक गोष्ट लक्षात ठेवायची. ओके, ओके.